उपस्थित बंधू आणि भगिनी मातांनो, आज इतके आम्ही 20 वर्ष मी लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम केलं. आम्हा सर्व महाराष्ट्रातील खासदारांना कोण मदत करत असेल, कोणाचा आधार होता, तो आमच्या पवारसाहेबांचा. कधी पण मी गेलो, मला कधी नाही म्हटले नाही ते ठीक आहे. ही समांतर जलवाहिनी आपली या संभाजीनगरची आणली होती, काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी दिली होती. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये ही योजना झाली आणि ती फक्त 792 कोटीची होती. महापालिकेचा एकही लाख पैसा लागणार नव्हता. केंद्र सरकार राज्य शासनाचा बैठकीत त्या ठिकाणी 164 बैठका झाल्या आणि हा प्रोजेक्ट मंजूर झाला. पण मंजूर होताना किती अडचणी आल्या म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी 4-5 मीटिंग घेतल्या. त्यावेळेचे मंत्री रेड्डीजी यांना बोलून घेतलं, अधिकाऱ्यांना बोलून घेतलं की ही योजना पाण्याची झाली पाहिजे. ज्यावेळेस ती मागे पुढे व्हायला लागली तर मला एक दिवशी मला साहेबांनी सांगितलं, आम्ही बसलो होतो साहेब लॉबीमध्ये, ते हॉलमध्ये बसले होते आणि त्यांनी सांगितलं की काय झालं योजनेचं. म्हणजे साहेब अजून काही होत नाही, चल तू उद्या 1:27 त्या ठिकाणी प्रधानमंत्री कार्यालयात या. साहेबांचा एकदम पंक्च्युअल 1 मिनिट इकडे तिकडं नाही. मी आपलं 1:20 गेलो तिथे. मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचं नाव आपका नाम नहीं है, मला आदरणीय पवार साहब आ रहे हैं ना, उनके साथ जाने वाला हूं, लेकिन उनके साथ आपका नाम नहीं, मला वो खुद लेके आए. प्रधानमंत्र्यांकडे साहेबांनी सांगितलं ही योजना झाली पाहिजे आणि मी सगळी माहिती दिली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की कॅबिनेटमध्ये घ्यायला लागेल. अरे कॅबिनेट मैं होणार मनमोहन सिंगजी म्हटले आणि 3 दिवसात मी त्या ठिकाणी ऑर्डर टाकली. आज इतकी चांगली योजना त्या ठिकाणी की त्या योजनेला त्या ठिकाणी महापुरुषांच्या बसल्या त्यावेळेसच्या वर्ल्ड बँकेने पारितोषिक दिलं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी हटकून ह्या काँग्रेस गव्हर्नमेंट आणि जे होते मग त्यांचं नाव होईल म्हणून त्या ठिकाणी होऊ दिलं. सुरुवात झाली कामाला, पण सुरुवात झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी MIM आणि भारतीय जनता पार्टीने ही योजना बंद पडली, नंतर बंद पडून गेली आणि आता ती योजना 2800 कोटीपर्यंत गेली. कुठे ती 792 कोटीची म्हणजे 800 कोटीची योजना आणि 2800 मध्ये 2000 कोटीचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की वाढवला. आता ती सुरू होती परंतु नंतर परत बंद पडली. मग माननीय उद्योजींच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळामध्ये ती नंतर परत सुरू केली आणि संपूर्णपणे आठवड्यात त्या ठिकाणी उद्धवसाहेब मीटिंग घ्यायची. आपलं सरकार या ठिकाणी यांनी पाडलं आणि परत आले, पण यांनी काहीच केलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी सिवरेजची लाईन होती, कमलनाथजींना स्वतः माननीय पवारसाहेबांनी सांगितलं पाहिजे करतो चंद्रकांत का काम. आणि अगदी मी गेलो तिथे त्यांना सगळं दाखवलं, सगळं पूर्ण तयारी केली, सगळी फाईल करून ठेवली आणि त्यांचा हात कसा पकडला आणि सही करा म्हटलं, सही करतो. काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये मला मी 10 वर्ष होतो खासदार म्हणून, विरोधी पक्षाचा खासदार, कधी त्रास झाला नाही. पण अटलजीच्या काळात तर मी नेताच होतो. 10 वर्ष काँग्रेसच्या राज्यात मी त्या ठिकाणी आले, माझे सगळे मित्र होते आणि आदरणीय पवारसाहेबांचा आशीर्वाद होता. पण नंतरच्या काळात NDA मध्ये असताना सुद्धा मी लीडर होतो. मला वाटलं खूप काही काम होईल. एकही काम लीडर मोदीजीच्या काळामध्ये आपल्या या विभागाला झालेलं नाही. उलटा दुष्काळ पडला होता, त्यावेळेस मी सांगितलं मराठवाड्यात 4 वर्षामध्ये दुष्काळ पडतो, आपण जर आलात तर आपली यंत्रणा सरकारी हलेल. परंतु त्या ठिकाणी तुम्ही फक्त बाकी 27 वेळेस महाराष्ट्रात आलात, दुसरीकडे गेले. पण आमच्या मराठवाड्यात तुम्ही आला नाही, दुसरीकडे गेले सगळीकडे. आमच्या शेतकरी 4 वर्ष त्या ठिकाणी कंटिन्युअस दुष्काळ पडला होता, त्यावेळेस ते आले नाही. आणि म्हणून माननीय पवारसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी त्यानंतर प्लॅनिंग केलं आणि सगळं दूर केलं. तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आज नॅशनल हायवे काँग्रेसच्या काळात झाले. नॅशनल हायवे 211 सोलापूर ते धुळे, धुळे ते सोलापूर, इथे ऑक्सफर्ड फर्निचर बाहेर
मी त्याला सगळी माहिती दिली, त्यांनी दाखवलं पण. रात्री 1:30 वाजता त्यांच्याकडे मिटिंग झाली त्यांच्या कार्यालयात आणि त्यांनी ती पास केली. त्यामुळे काल सवेरे आके शिक्कामोर्तब करून टाकू. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झाला आणि नॅशनल हायवे सुद्धा मान्यता झाली. नॅशनल हायवेचा हा पूर्ण प्रोजेक्ट त्यांनी पाहिला. रेल्वेचं सुद्धा जे मी नेहमी म्हणत होतो ना, आणि आदरणीय माझे मित्र जे माझ्या सोबत आहेत आता, आणि आम्ही दोघेही मिळून त्या ठिकाणी DMIC तर आहेच, पण आपला ती रेल्वे त्या ठिकाणी घेऊन जायची. भोकरदनमधून नाही घेऊन जायची, पैठणमधून घेऊन जायची. पैठणमधून घेऊन जायची. पैठणचं त्या ठिकाणी नक्की झालं होतं. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, नंतर मग बीड गेवराई करून पैठण करून मग आपले सिल्लोड वगैरे हटकून त्या तिथे कोण घेऊन गेले. तिकडे काही तिथे आता तीर्थस्थळ आहे का, तिथं काही उद्योग आहे का, तिथे काही आहे का नाही, पण मुद्दाम घेऊन गेलाय. पैठण सुद्धा त्याने केलं. आणि म्हणून पैठण बरं कसं आहे साहेब, पैठण आणि हे सगळा भाग म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे, म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे. आणि म्हणून हे करत असताना नॅशनल हायवे पूर्णपणे तयारी लागला. तो दुर्दैवाने त्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य नव्हतं आणि NDAचं राज्य होतं. गडकरीनं सगळं सांगितलं. साहेब गडकरींनी 17,000 कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी आमचे जितके होते रस्ते सगळे मंजूर केले. मी त्याला म्हटलं की आता हे लवकर होईल ना, अटलीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही करतायत. पण हो होईल. 6 महिन्यानंतर त्याला विचारलं साहेब अजून काहीच काम नाही. गडकरी मला म्हणतात की अरे चंद्रकांतजी बोले मेरे पंख छाट दिए बाबाने, माझे पंख छाटले, माझा सेक्रेटरी बदलला, माझा NHA चेअरमन बदलला, मी तरी काय करू. म्हटलं आमचं मराठवाड्याचं नुकसान ते होत आहे आणि मराठवाड्याचं हे नुकसान जर होत असेल तर आम्ही कसं सहन करणार आहे. विदर्भात तुम्ही 4 लेन केले, आमच्याकडे 2 लेन केले फक्त. त्यामुळे आता काहीतरी करावं लागलं. आम्ही 1 लाख लोकांच्या सह्याचं निवेदन गडकरींना सगळ्यांना दिलं. ते म्हणजे टनेल करण्यासाठी 40 लोक घाटाचा तयार करण्यासाठी ते केलं नाही. पण आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही ज्यावेळेस तिथे जाऊ तर त्यावेळेस आम्हाला ते पूर्ण करायचं आहे आणि म्हणून तो आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावा. या ठिकाणी मला CPET ची योजना आपण आणली होती, साहेबांनीच मंजूर करून दिली. अशा अनेक योजना त्या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून दिल्या. पण आज मी या ठिकाणी सांगतो की काही गद्दार लोक या ठिकाणी तो राहिले. काय काय त्यांच्या एजन्सी आहे. लिकर एजन्सी किती मोठी आहे. जनता आतापासून काय म्हणायला लागेल, मी देवभक्त मला या ठिकाणी इथं काही नाही. मी साहेबांना सांगेन साहेब मी कधी कोणाचा त्या ठिकाणी कधी कोणाला काही त्रास दिला नाही. 20 वर्ष खासदार, 10 वर्ष आमदार, 5 वर्ष पालकमंत्री होतो. कोणत्याही समाजाला मी त्रास दिला नाही, कोणालाही त्रास दिला नाही. सगळ्यांनी एकत्र केलं. आणि आता आमचे मित्र जे म्हटले ना किरवाणीजी, बरोबर आहे. एकही दंगल या जिल्ह्यामध्ये 1990 पासून नाही होते. पण हा संभाजीनगर जिल्हा यशस्वीपणे वाटचाल करत असताना हे हैदराबादी MIM आले, रजाकारच येतो आणि त्या रजाकारी लोकांनी परत एकदा त्या ठिकाणी दंगली सुरू केला. सागरमध्ये दंगल केली, राजाबाजात दंगल केली. आम्ही मुकाबला केला आणि थांबवलं. एक माणूस मृत्युमुखी पडला, जळून खाक झाला आणि पूर्ण गुरुमंडीपर्यंत त्याला जाळायचं होतं. आम्ही थांबवलं म्हणून त्या ठिकाणी थांबले नाही तर आमचे अनेक जण मृत्युमुखी पडले असते. हे असे त्या ठिकाणी असतात. आम्ही त्या ठिकाणी थांबवलं होतं. दंगली 28 वर्ष होऊ दिले नाही आणि आता हे आल्यानंतर मेना कोण पाठिंबा देतं. हे BJPची टीम आहे, BJPची टीम आहे. आणि आता सुद्धा उभं केलं, कोणी केलं, BJPने उभं केलं. दुसरा एक जण त्या ठिकाणी जो ट्रॅक्टर बनवता त्याला पण कोणी उभं केलं, BJPने उभं केलं. मुद्दा त्या ठिकाणी एक कोणी काही जरी झालं तर मी आदरणीय पवार साहेबांना सांगेन की साहेब सगळा समाज या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला सपोर्ट करतोय, शिवसेनेला सपोर्ट करतो, उद्धव साहेबांना मानतो, तुम्हाला मानतो. पण सगळा समाज त्या ठिकाणी, पूर्ण समाज, सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला मानतात. कारण माहिती आहे काय चालू देतात. आणि म्हणून तर मला माझी तुमच्याकडे आता एक मागणी आहे. साहेब पुण्यात तुम्ही IT बार केले आणि ठिकठिकाणी मदत केली. मला दिल्लीमध्ये तुम्ही खूप मदत केली साहेब, खूप मदत केली. हे प्रोजेक्ट मिळाला. आता एकच प्रोजेक्टमध्ये आमच्या या संभाजीनगरला DMICच्या एरियात किंवा वाळूच्या एरियामध्ये किंवा कुठेही
IT पार्क दिलं तर या मुलांना त्या ठिकाणी खूप मोठा झाला. मी प्रयत्न करेन आपण मान्यता द्या. आपण मान्यता दिला तर त्या ठिकाणी निश्चितपणे हे होईल ही मी आपल्याला ते विनंती करतो. परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की आज ही सगळी मंडळी आपल्यावर तुटून पडायला लागली. कोणी काही बोललं की लगेच नोटिसा. आमच्या संजय राऊत साहेबांना 103 दिवस आत टाकलं म्हणून आम्ही ते आतापर्यंत म्हणून की 103 आमदार या ठिकाणी शिवसेनेचे महाविकास आघाडीमध्ये येणार म्हणजे येणार. आणि म्हणून आज या ठिकाणी मी आपल्याला म्हणजे सर्व बंधू आणि भगिनींना मी आपला आशीर्वाद मागतो की जोपर्यंत इथे हृदय चालू राहील तोपर्यंत तुमची सेवा करत नाही. मला फक्त आशीर्वाद द्या. मी सांगितलं याप्रमाणे मी ही टर्म 5 वर्षाची टर्म मी यशस्वीने काम करून दाखवेल आणि पुढे सुद्धा काम करत राहील. तेवढा आशीर्वाद राहू द्या एवढीच विनंती करतो. अफवावर विश्वास ठेवू नका. हे जे चांगलं काही काळेपुढे करणारे लोक त्याला बाजूला ठेवा आणि तुम्ही सर्वांनी मिळून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाखाली आणि त्याचप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आपण सर्वांनी मिळून महाविकास आघाडीला 48च्या 48 जागा त्यातली आपली पण जाणण्याची पण आपण मजबूतपणे जबरदस्तपणे निवडून आणा एवढी विनंती करतो. आणि मी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांना सांगेन तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचे नातेवाईक असतील महाविकास आघाडीलाच मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. खूप शीघ्र धन्यवाद. जय हिंद.